आपल्या हिंदू धर्मामध्ये नवीन कार्याच्या सुरुवातीला, वास्तुशांतीला, गृहप्रवेशाला भिंतीवर, दरवाजावर नववधूचे किंवा घरातल्या मुख्य स्त्रीचे, कर्ता पुरुषाचे हाताचे ठसे उमटवले जातात कुंकवामध्ये बुडवून. तर यामागे नक्की काय शास्त्र आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. भारतीय संस्कृतीत आपल्याला अशा वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात ज्या बऱ्याच वेळा विचित्र आणि अनावश्यकही वाटतात, पण या सर्व परंपरांचे धार्मिक महत्त्व आणि लाभ आहेत. अशा प्रकारची एक प्रथा जी विविध ठिकाणी पाळली जाते ती म्हणजे हळदी किंवा लाल रंगाने भिंतीवर हातांचे ठसे उमटवणे. याला मंगलमय आणि शुभ मानले जाते. तसेच याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. भिंतीवर हाताचे ठसे का उमटवले जातात, तर भिंतीवर जे हाताचे ठसे उमटवले जातात त्याला पंचशूलक असेही म्हटले जाते. हाताची पाचही बोटं ही 5 देवांची म्हणजेच 5 इंद्रियांची आणि 5 तत्वांची प्रतीक आहेत. पंचशूलम माता लक्ष्मी आणि बृहस्पतीचे शुभ प्रतीक मानले जाते. दारावर हाताचा ठसा उमटवण्याचा उद्देश हाच असतो की घरी माता लक्ष्मी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन यावी आणि बृहस्पतीने घरातील सर्व रोग आणि कष्ट यांचा पराभव करावा. हळदीने पंजाचा छाप उमटवणे नकारात्मक शक्तींना दारावरच रोखून धरतो आणि त्यांना घरी प्रवेश करू देत नाही. पंजाचा ठसा वास्तुदोष दूर करण्यासाठी केला जातो. यामुळे घरी सकारात्मक ऊर्जा संचार करते असे सांगितले जाते. हे निशाण पाहून देवदेवता घरी प्रवेश करतात आणि घरातील सर्व दुःख, कष्ट दूर होतात. नववधू जेव्हा घरी प्रवेश करते तेव्हा तिच्या हातावर हळद लावून तिच्या हाताने असे ठसे उमटवले जातात. वर सांगितल्याप्रमाणे हे ठसे बृहस्पतीचे शुभ प्रतीक मानले जाते आणि बृहस्पतीचा थेट संबंध सुखी वैवाहिक जीवनाशी आहे. अशी चिन्ह बनवल्याने नवदाम्पत्याच्या जीवनात सुखशांती राहते आणि वैवाहिक जीवन आनंदी होते. इतर मान्यता जर पाहिल्या तर नववधू लक्ष्मीचे रूप असते, तर हळद किंवा कुंकू भगवान विष्णूला किंवा भगवान विष्णूला आणि लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे नववधूच्या हाताला हळद किंवा कुंकू लावून त्यांचे ठसे जेव्हा उमटवले जातात तेव्हा माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णू ही घरात प्रवेश करते अशी मान्यता आहे. रामकृष्ण हरी.